करून देखील कायम असलेला एम्प्लॉई आणि त्याची खडूस तरीही बिचारी तरीही खमकी बॉस आता तुमच्या समोर येते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत सुपर डुपर हिट जोडी समीर आणि विशाखा. प्राजक्ता, आज तरी ते मिस्टर समीर चौगुले येणार आहेत का? नाही येणार आहेत. काय करावं या माणसाचं? कुठे आहेत? कुठे ते? ते परवा फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग आहे म्हणून गेले होते. हां, फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग. फॉरेन डेलिगेट्स बरोबर हा मीटिंग करणार? लायकी आहे त्याची. आज ना त्याला टर्मिनेशन लेटरच लिहून देते. येऊ दे त्याला. नको ना मॅडम, जाऊ दे ना, सोडून द्या, जाऊ दे. इट्स ओके. काय चूक झाली, इट्स ओके. प्राजक्ता, तू ना खूप भाबडी आहेस बाळा. तुला ना लोक ओळखताच येत नाहीत राजा. तो काय आहे ना हे तुला नाही माहिती. तुझं ना वा दादा वा एवढाच काय तो संबंध येतो. मी त्याला खूप वर्ष ओळखते, खूप. तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना, तू सिर्फ उसे जानती है, मैं उसे पहचानती हूँ. बस ते लेटर टाइप कर. जाऊ दे. हाय हाय. मिसेस विशाखा सुभेदार आहेत का? हो, पण तुम्ही कोण? मी असा आवाज काढता ना, त्याची बायको मी मिसेस प्रेग्नंट चौगुले. मी मिसेस चौगुले द प्रेग्नंट. विशाखा सुभेदार केबिन मध्ये भेटून येते. हो. मम्मा. ओ टक टक. हे कशाला? मी आहे तुझा मुका घेऊ मॅम? मी आहे कमीन मॅम? या प्लीज. या. आय एम सॉरी. कोण आपण? ते तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये समीर चौगुले आहेत ना, त्यांची मी धुंबरमान. धर्मपट्टू. एक मिनिट. एक मिनिट. धत्तेरी वगैरे असं काही नाहीये. शब्द आहे. एक मिनिट. धर्मपत्नी असा शब्द. धर्मपत्नी. ओके, तुम्ही मिसेस चौगुले? होय. ओ माय गुडनेस. मम्मा. उल्फत. काय? एकदम उर्दू. हो जरा. तुम्ही मिसेस चौगुले? हो हो. ओ आय एम सो सॉरी. एक मिनिट. एक मिनिट. नो इट्स ओके. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा. या बाकुता उल्फत. उर्दू वगैरे कसं काय? एनिवे, बरं वाटतंय? हो, आता आय एम ओके. तो युअर मिसेस चौगुले? येस. तुमचा दोघांचा चेहरा अगदी सेम आहे. डिक्टो तुम्ही त्याच्यासारखे दिसता. आम्ही जुळे आहोत ना. आम्ही जुळे महिन्यातले आहोत ना. जुळे महिन्यात जन्म झाला आमच्या दोघांचा. अच्छा, म्हणजे एकाच महिन्यात जन्म झाला म्हणून चेहरेपट्टी पण सेम. आम्ही अनेक वर्ष एकत्र आहोत ना, हा, म्हणून आम्ही एकरूप झालेलो आहोत. आम्ही अनेक वर्ष एकमेकांच्या सान्निध्यात आहोत. आज सकाळी तर मला मिशी पण आली होती. नाही म्हणजे अपर लिप्स असतात ना, अपर लिप्स, त्या आल्या होत्या. मी त्या करून आले. कुठे आहे? कुठे ते नेट फाटलेले रॅकेट? झुरळ. समीर चौगुले? हो, समीर चौगुले बद्दल विचारलं तुम्ही? ते घरी आहेत. मी प्रेग्नंट आहे ना.
तुम्ही प्रेग्नंट आहात ना, मग ते का घरी आहेत? माझी काळजी घ्यायला. पण काय हो, हा. म्हणजे तुमचं पोट पाहिलं मी मगापासून बघतेय. बाळ पोटात वाढतंय का फुफ्फुसात? एवढं वर खाली. अहो सारखा फिरतो तो इथून तिथे. अच्छा. हो काल इथे गेला होता बच्चू बच्चू फुफ्फुस आहेत ना ते, मग पाय अडकतील तुझे फुफ्फुसात, मग रडत बसशील. काय सांगू हो, एक नंबरचा विचित्र आहे तुम्हाला सांगतो. विचित्र बापाचा विचित्र मुलगा. काय बोलणार. खरंय खरंय. उद्या कदाचित तो डोरबेल वाजूनच जगात जन्माला येईल. एक मिनिट. काय हळू 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 हळू. पण काय हो, तुम्ही अशा एवढ्या भयंकर अवस्थेत, म्हणजे या अशा अवघडलेल्या अवस्थेत इथे ऑफिस मध्ये येण्याचं काय कारण? म्हणजे तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आमच्या ह्यांना पेट्रोमॅक्स लिहू द्या. काय? कुठली पेट्रोमॅक्स लिहू? ती असते ना, बापाला मिळते ना पेट्रोमॅक्स लिहू. ते पेटर्निटी लिव्ह असं म्हणतात त्याला. पेटर्निटी लिहू द्या. एक मिनिट. अशी काही व्यवस्था आमच्या ऑफिस मध्ये नाहीये, सो ही तुम्हाला लिव्ह नाही मिळू शकत. प्लीज यार, माझं खूप कॉम्प्लिकेशन झाले हो. प्लीज हो, माझा खूप प्रॉब्लेम झाला. हो दिसतंय ना, दिसतंय कॉम्प्लिकेशन दिसतायत ना. बेरिंग सुटत चाललंय, आवाज बदललाय, दिसतंय ना. खूप कॉम्प्लिकेशन. प्लीज द्या हो, मला खरंच गरज आहे हो. आणि एक तुम्ही काम करा, तुमचा जो पगार आहे ना पुढच्या 4 महिन्याचा, तो ऍडव्हान्स देऊन टाका मला. एक मिनिट. एकतरी अशी लिव्ह देता येणार नाही, आणि हा असा ऍडव्हान्स पगार वगैरे काही देता येणार नाही. प्लीज द्या. असं देऊ शकत नाही. एक बाई तुम्हाला विनंती करते, एक बाई एका बाईला विनंती करते, प्लीज द्या. आमच्या घरात खूप गरिबी आहे हो, खूप गरिबी आहे. आता डॉक्टरने मला कंपल्सरी केले, एक फळ खायचंच रोज. फळ परवडत नाही हो. मग आमचे हे ते भिंगातून मला चणा दाखवतात. अरे बापरे, फळ. पैसे नाही येतो आमच्याकडे. आमची खूप गरिबी आहे. आता उद्या मला मुलगा झाला, आमच्यात मुंज करतात मुलाची. मी मुलाला सांगेन, बाबा तू पळून जाऊन मुंज कर. आणि मुलगी झाली तर मुलीची बाजू म्हटल्यावर आपल्यालाच करून द्यायला लागणार ना मुंज. ते तर आहेच ना. याची अक्कल नाही. काही नाही. प्लीज तुम्ही 3 गोष्टी करा. आत्ताच्या आत्ता 4 महिन्याची आम्हाला रजा देऊन टाका. आणि तो रजेचा ऍडव्हान्स आहे तो देऊन टाका. आणि आत्ताच्या आत्ता आमच्या ह्यांना प्रमोशन देऊन टाका. म्हणजे मी जायला. हे असं काही करू शकत नाही. असं अजिबात नाही करू शकत. कळलं ना? तुमचा नवरा ना दमडीचं काम करत नाही माझ्या ऑफिस मध्ये. प्लीज ही हॅज प्रूव्ड. नाही कामाबद्दल, या ऑफिसच्या कामाबद्दल म्हणते मी. नॉनसेन्स. काही काम करत नाही. कशाच्या आधारावर तुम्ही पगार मागताय? एक मिनिट. मी जोपर्यंत शांतपणे सांगते तोपर्यंत शांतपणे उत्तर द्या. माझ्यातला रणरागिणीला तुम्ही उठवू नका. रणरागिणी आहे तुमचं? काय शाळेत आलात नवऱ्याची बाजू घ्यायला? ऑफिस आहे ना हे? निघा. असं काही देता येणार नाही. तुम्ही निघा. मला आत्ताच्या आत्ता पगार हवाय. मला कल्पना आहे तू जळतेस माझ्या नवऱ्यावर. माझ्या नवऱ्याच्या टॅलेंटवर तू जळतेस. एका आईचा, एका बाईचा शाप आहे तुला. मला हो, मी जळते. माझा नवरा आहे ना, त्याच्या टॅलेंटवर ही खुर्ची बळकावेल म्हणून तू जळतेस. मी त्याच्यावर जळते. हो, जळतेस तू. तो समीर चौगुले त्याच्यावर मी जळते. हो. अगं आमच्याकडचं स्टॅपलर आणि खुर्ची पण त्याच्यासारखं जास्त काम करते. कळलं? त्याच्यावर काय जळायचंय? स्टॅपलर आणि खुर्ची पण त्याच्यापेक्षा काम करते. कळलं? मला आता 4 महिने सुट्टी हवी. एक असा काही सुट्टी मिळते मला सुट्टी हवी आहे. असं देता येणार नाही. विशू प्लीज. मम्मा. अरे उल्फत. ओ मम्मा. एक मिनिट. ऐक पोटात दुखायला लागलं म्हणजे मम्मा. तुम्ही मला लवकरात लवकर पगार देऊन टाका. एक मिनिट. माझा प्रॉब्लेम आला. नाही एक मिनिट. तुम्हाला खरं तर डॉक्टर कडे नेण्याची गरज आहे आता. 4 महिने सुट्टी द्या. एक मिनिट. एक काम करते मी ना, माझा भाऊ गायनेक आहे, त्याला मी फोन करते आणि त्याला सांगते की तुम्ही इथे लागवला की या, किंवा मग एक काम करूया आपण तिकडे जाऊया. नको. ऐका माझा. ऐका मी हलू पण शकत नाही. अरे बापरे. मामा. ओ गॉड. ओ गॉड. रुखसत. अरे अरे ओ गॉड. एक मिनिट. खरं तर एक मिनिट. तुमची तर डिलिव्हरीची वेळ आली आहे. ओ गॉड. तुमची डिलिव्हरी केला. पगार पाणी आण. पाणी आण. चादर जरा. कमर. एक मिनिट. फोन करा. मी सोयीनीचं काम केलेलं आहे. मी शिकले. ओके. मी नर्सचं काम केलंय. एक मिनिट. या इथे. या असं इकडे. माझं बाळ, माझा मुलगा. हा बॉलगा झालाय तुला. हा बॉलगा आहे. बॉलगा म्हणजे तर बॉल घाल पोटात परत आणि निघ. म्हणजे तुम्ही मला ओळखलं होतं? ओळखायला काय झालं? हे असले विचित्र काहीतरी घालून यायचं. कळणार नाही का तू आहेस ते? चल निघ.
विशू प्लीज मला निघ 4 महिन्याची रजा. निघ मी निघणार नाही. मला पगार वाढावी. निघ मला पगार वाढावी म्हणजे हवी. तुझं टर्मिनेशन लेटर मी हातात देईन. निघ नाही. मी 3 महिन्याच्या आत निघ. Oh, you wanna play with me? You wanna play with me? 1 2 You face me.